गर्दी तशी एवढी नाही आहे. आता ठाण्यावरून गाडी सुटली आहे. पहिला गाडी बघा, सगळे मुंबईला जाणारे लोक या एस टीने येतात. चला, संगमेश्वर डिंगणी फुनगुस कर्जुवे इकडे गाडी लागली आहे. ते बघा काय नजारा आहे, स्वर्ग स्वर्ग. असं वरच्यावर आहे ना, गावाला यायला भेटलं पाहिजे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी चाललेलो आहे माझ्या गावी कोकणातल्या. सो जरा काम पण आहे आणि जरा गावच्या व्हिडिओ पण येतील. सो जाऊया, मस्त एन्जॉय करूया. आता होळीचे दिवस आहेत, तर मस्त होळी पण बघायला मिळेल तुम्हाला. झाला आता मार्च, शिमगा आहे मार्चमध्ये. तर निघूया फटाफट. आपल्या ठाण्याला जायचं मेन, गाडी भेटली पाहिजे. रिटर्न मारायची कोकण कन्या. तुला बाय बाय. चल बाय 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 बाय. भेटू 2-3 दिवसानंतर. चला, आपण आता येऊन पोचलो आहे ठाण्याला 8 नंबरला. इथे मांडवी येते. सो ते आपण रिटर्न मारणार आहे. कोकण कन्या कुठचे? कोकण कन्याची लाईन आहे. कोकण कन्या किती? एकच डबा असतो ना? एकच असतो ना? कोकण कन्याला लाईन बघा किती लागली आहे, पुढपर्यंत आहे. कोकण कन्याचं बघा, इथे पहिला नंबर आहे. इथे लाईन लागली आहे. हां, इथे राहुल आला आहे, लाईन लावला नाही. कितवा नंबर आहे? 6वा नंबर. तुला बसायला भेटेल रे. 3 वाजता. पण ग्रुपमध्ये पोरं जास्त आहेत ना, मग मी नाही थांबत आहे. जातो मी, रिटर्नच मारतो. तशी एवढी गर्दी नाही आज ना, बसायला मिळेल आरामात. 1010 मडगाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मांडवी एक्सप्रेस वाया कोकण इज अराइविंग शॉर्टली ऑन प्लॅटफॉर्म नंबर 8. मांडवी एक्सप्रेस बरोबर 9:30ला आले. पहिला डबा ठाण्याचा आहे. चला, आज पण मस्त वरती बसायला मिळालं आहे. सो काय आज गर्दी नाही एवढी, आणि व्यवस्थित उतरणारे पण उतरले व्यवस्थित, आणि आम्ही चढलो पण व्यवस्थित. गर्दी तशी एवढी नाही आहे. आता ठाण्यावरून गाडी सुटली आहे. लेट झाली बरीच गाडी, आणि वरती सीट मिळाले. वरती जरा बरं वाटतं, पाय लांब करायला भेटतात जरा. खालचे पण आहे ते दादरला उतरणार आहेत. हॅलो, खालती जाऊन बसायला पाहिजे. इथे बस, इथे बस. ये पहिला गाडी बॅग आहे माझी. अरे आम्ही पण ठेवली ना बाबा. थांब 5:15 बरोबर आपण संगमेश्वरला उतरलोय. आणि लवकर लाईन लावायला जायचंय बसला, जे 6:30 वाजता सुटले इथून. बसला फक्त नंबर लागला पाहिजे. नाही तर इथून रिक्षा पण भेटत नाही लवकर. बराच टाईम थांबावं लागतं इकडे. आलो फायनली संगमेश्वरला. लाईन लागली पण. आपलं संगमेश्वर इकडे लाईन लागते. हो, आली एकदाची एस टी. बघा, सगळे मुंबईला जाणारे लोक या एस टीने येतात. बसायला मिळणार नाही, ठीक आहे, उभ्याने जाऊ. हे बघा, बरोबर 6:20 झाले आणि आपल्याला एस टीने इथे संगमेश्वर एस टी स्टँडला सोडलेलं आहे इथे. आणि एक पण गाडी नाही, ही बंद आहे गाडी. असा सकाळी पूर्ण काळोख काळोख आहे, अजून उजाडलंही नाही. सो मस्तपैकी फ्रेश झालो आहे आणि आता जाऊया जरा पोटपूजा करू. काहीतरी जाम भूक लागली आहे. एक चहा द्या ना. 2 चहा पार्सल. चहा ना पाहिजे. सकाळ सकाळी गरम चहा मस्त. हा हा हा, थोडा गारवा आहे.
जरा खाली आहे ना खाऊ घेण्यासाठी खाली बाजारपेठेत आलं होतं, पण इथे काय दुकानं चालू नाही. हे एकच JMB चालू होतं, एवढ्या सकाळ सकाळी चालू आहे. सो मस्त खाऊ वगैरे घेतलं आहे घरी खायला आणि जाऊया. बाकी सगळं सामसूम आहे हे बघा. आणि या साईडला पण अजून कुठेच दुकानं वगैरे खोललेली नाही आहेत. आता उजळलं आहे बघा कसलं. हे कोंबडी गल्ली आहे. टोमॅटो कसे आहेत? त्यामध्ये 40 रुपये किलो येतात. 40 रुपये किलो. चला जरा मला टोमॅटो वगैरे घ्यायचे होते, घेतलेत. आणि हे बघा ह्या मधल्या रोडनी आता सहसा येणं होत नाही. आता सगळेच जण ना ते कोंबडी गल्लीतून जातात. इथून जरा अवघड झालं आहे, मध्ये रस्ता बंद झाला ना त्यामुळे. पण इथे पायऱ्या वगैरे आहेत वरती जायला, पण सगळेजण तिकडून कोंबडी गल्लीतूनच येतात. हे बघा ह्या साईडला पण असे भाजीचे शॉप वगैरे असतात. हे बघा इथे निवळी गाडी लागली आहे, अजून आपली गाडी अजून आलेली नाही आहे. लागली गाडी समोरची कर्जुवे. हे बघा इकडे निवळी आहे. हे कोणती आली? नेरदवाडी. चला संगमेश्वर डिंगणी फुनगुस कर्जुवे इकडे गाडी लागली आहे. जाऊन मस्त बसून घेऊया. आता एवढी गर्दी नाही, खाली गाडी. चला गाडी सुटली बरोबर 7:30 वाजता. 7:30ला बरोबर सुटते इथून. 15 मिनटं आधी लागते आणि 7:30ला सुटते बरोबर. आणि काय एवढी गर्दी नाही आज. बाकी बुधवारच्या वेळेस वगैरे ह्याच्यानंतरच्या गाड्या आहेत ना, 11ची गाडी वगैरे 11:30ला लागते ती, त्यांना खूप गर्दी असते. सो जाऊया मस्तपैकी. पूर्ण खाली सीट आहेत माझी. मस्त सकाळ सकाळी निसर्गाचा वातावरणाचा आनंद घेत घेत जाऊया. हे बघा इथे एक गाडी कोणती तरी लागली आहे. कोणती आहे काय माहिती. मला वाटतं मुंबईला जाणारी आहे. पुणे पुणे. ओके रत्नागिरी पुणे. अजून दुकानं उघडलीत नाही. हे बघा देवरुखला जाणार रोड हा. 9च्या नंतर सगळी दुकानं उघडतात. इकडे लाकडाची गिरण आहे, भरपूर जुनी गिरण आहे इथली. बघा सर्व प्रकारची लाकडं कटिंग करून मिळतात इथे. गोवा हायवेची कामं काही संपत नाहीत. हे बघा चालूच आहेत अजून. त्या संगमेश्वरमधलं कधी काम होणार काय माहिती नाही. बापरे पावसाळ्यात तर यापेक्षा हालत खराब होईल. हे बघा तिकीट काढले 36 रुपये घेवडेवाडीपर्यंत. संगमेश्वर ते घेवडेवाडी. हा बघा इथे डिंगणी फुंगूस फाटा आहे. हा गणपतीपुळ्याला हा शॉर्टकट झालेला आहे. हा रोड आमच्याकडे जातो बघा. बघा काय नजारा आहे. स्वर्ग स्वर्ग. सुंदर एकदम. बघा काय भारी वाटतंय. आणि पार पडलाय खाडी आहे. बघा मस्त नदीवरून जाताना एकच नंबर नजारा मिळतो. स्वर्गात आल्यावर वाटायचं. बघा फुनगुसमध्ये गाडी आली आहे. आणि इकडे आपल्या दशरथाचं इकडे शॉप आहे घेवडे चिकन सेंटर. असे इकडे शॉप आहे तिकडे. हा स्टँड आहे. आणि इथला मंगळवारचा बाजार असतो, जो एवढा जास्त नाही भरत पण थोडाफार भरतो. बघा मस्त सकाळचा काय सुंदर असं वातावरण इथं. आता इथे ST आहे ना संगमेश्वरवरून येते तेव्हा पण येते, आणि तिकडून कर्जुवेतून येईल तेव्हा पण इथे येणार. ही बघा इकडे वरती डिंगणी गावची ग्रामपंचायत. आता ग्रामपंचायतीजवळ आलेलं आहे. आणि इकडे खालती डॉक्टर आहे, डिंगणकर डॉक्टर. आणि बऱ्याच वेळा एक डॉक्टरांकडे येत तिथे खालतीच आहे. रोडचं काम एकदम जोरात चालू आहे. कसला खचलेला आहे चर.
सगळे जेवढे मला चढ आहेत ना चढ ते आता कमी करायचं काम चालू आहे. आम्ही आलो, तुम्ही कुठे चालले हो? कुठे आहो? कर्जत चालले कामाला. सो लालपरी सोडलाय आपल्याला बस स्टॉपला आपल्या. ते जरा आहे ना मी दुकानामध्ये आलो होतो. हे आमच्या वाडीतलं हे खूप जुनं दुकान आहे. सो इथे जरा मला वस्तू घ्यायच्या होत्या तर ते घेतले आहेत. आणि आता जाऊया. आपला राजादा आहे ना त्याचं दुकान आहे. आता कोण नाही, फक्त काकू आहे. हेलिकॉप्टर मुंबईला गेलेत. आणि इकडे रिक्षा वगैरे आहे, खूप जुनी रिक्षा आहे. अहो कोणीकडे चालले हो? कोणीकडे? अच्छा, हे बघा इकडे आमचं खालती बस स्टॉप आहे. आणि हा असा सरळ रोड आमच्या वरती वाडीत गेला. चढ आहे एकदम वरपर्यंत. तरी जायला आहे ना 15 मिनटं. तसा असा फास्ट चालला तर 15 मिनटं, नाहीतर मग 20 मिनटं किंवा काही लोकांना अर्धा तास पण लागतो. चढ आहे वरती, भरपूर चढ आहे. तर आमची घरं वरती डोंगरात आहेत एकदम. चला जाऊया. रिक्षाने आलं की कसं डायरेक्ट वरती घरपर्यंत जाते रिक्षा. बसने आलं की इकडे खालती उतरून मग हा एवढा पॅच वरती चढावा लागतो. जर का जास्त सामान वगैरे असलं ना तर मग आम्ही रिक्षा करून जातो वरती. रिक्षावाले जाम घेतात 500 रुपये. सो आपण आता किंजळवाडीमध्ये आलो आहे. बरेचसे किंजळवाडीतले पण आपले व्हिडिओज वगैरे बघत असतात. सो हे बघा इकडून सगळी घरं आहेत वरपर्यंत. हे बघा पूर्ण हे किंजळवाडी. नंतर मग त्याच्यानंतर मग आमची वरती घर आहेत घेवडेवाडी. हे बघा बकरी निघाली चरायला. बापरे किती आहेत, वेगवेगळी जाते वाटतं. ॲट 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 ॲट. हे इकडे 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 टुक 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 उड्या मारत जात आहेत. हिचं शिंग बघा कुठे गेलं आहे. आणि गावच्या बकऱ्या असतात ना मारायला पण येतात. हे बघा आता आमच्या वाडीतली गुरं बकऱ्या वगैरे चालली चरायला. हे बघा गुरं निघाली चरायला खालती मळ्यात. आमच्या वाडीत आता भरपूर कमी गुरं उरलेत. ओ वहिनी, ओ वहिनी, दादा काय आम्हाला सांगितली नाही, आजही सांगितली. मग म्हणून मी आजची सुट्टी टाकलेली. असं वरच्यावर आहे ना गावाला यायला भेटलं पाहिजे. मस्त वाटतं एकदम. म्हणजे असं मूड फ्रेश होतो, थोडं वातावरण चेंज होतो गावाला आल्यानंतर. आणि इकडे आल्यानंतर फिलिंग्स ढगात मस्त अशी किरणं आलीत डोळ्यावरती. सूर्योदय झाला. हे बघा भारी. या चला मस्त सकाळी घरी आलो आहे, मस्त फ्रेश झालो. आणि इकडे कोरा चहा घेतला आहे कडक एकदम. इकडे आर्यन आहे, इकडे भाव्या. आज मस्त सुट्टी आहे. हां अरे मस्त पुन्हा एकदा गावचं वातावरण एक नंबर असा समोरचं. हे ह्याचे तोर पडले रे. हां आता मागे मी तुम्हाला दाखवलं ना हा आंबा कसलं फुलं आली होती त्याला. आंबे पण नाही धरलेत त्याला. मधी सारखं रस्त्यावर पडलं होतं असं. हां मी बोललो एवढा तोर दिसत होता ना तो लागेल तेवढा. आंबा धरला तर मग काय खरं नाही. चला मस्त घराच्या इथलं वातावरण. मस्त प्रवास झाला. मी खालती बसलो होतो ट्रेनमध्ये, त्यामुळे काय मग शूट करत राहिलो नाही. मी झोपलो मस्तपैकी. आणि सकाळी उतरलो काहीतरी 5:15ला उतरलो तिथे संगमेश्वरला. आणि नंतर मग ती आपली देवरुख गाडी आहे ती भेटते आपल्याला तिथे. मग त्या गाडीने आलो डेपोमध्ये. सो मस्त असा लालपरीचा नंतर इकडे प्रवास झाला. म्हणू तर चला आजचा हा प्रवासाचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. हे बघा आपल्यासोबत कोण कोण आहेत. पंटर. तर चला बाय बाय. भेटू अशाच कोणत्या तरी एका गोड व्हिडिओमध्ये, गावातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये आपण भेटू. तर चला बाय बाय. टाटा करा रे. टाटा. बाय बाय. या चहा प्यायला.